नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। ॲडव्होकेट राम रघुवंशी मित्रमंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप। कोपर्ली गटात जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब। नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले। सध्या थंडीचा कडाका सुरू असून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होड तर्फे रणारा, मांजरे, कोपर्ली, बहाणे, सातुर्खे, आराडे, ओसरली, अमडथे येथील जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप झाल्याने चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। स्वेटरचे वाटप जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। शुक्रवार दिनांक 9 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे यांनी केले। कडाक्याच्या थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे आणि माणुसकीची ऊब मिळावी या उद्देशाने नंदुरबार तालुक्यातील पूरपट्ट्यातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले। यावेळी शेतकी संघ अध्यक्ष बी.के. पाटील, आदिवासी विकास महामंडळ संचालक देवमन पवार, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील, पंचायत समिती माजी सदस्य संतोष धनगर, भालेरचे माजी सरपंच गजानन पाटील, बाजार समिती संचालक अनिल गिरासे, बलदाण्याचे माजी सरपंच किरण पाटील, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या परिस्थितीनुसार अभ्यासाशिवाय पर्याय नाही। कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची असेल तर पहिल्यांदा शिक्षण विचारात घेतले जाते, यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे। तर जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे। आजच्या जगामध्ये अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही। कुठेही नोकरी करायला जाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला हेच विचारतात की किती शिकलेला आहे, कुठं काम केलेलं आहे, काय आहे। तर चांगला अभ्यास करा आणि आयुष्यात पुढे जाल अशीच प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।